नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत मुरांबा मालिकेचा सविस्तर भाग. चला तर मग सुरू करूया. आजचा भाग अक्षरशः भावनांचा स्फोट घेऊन येतो. रमा शेवटी स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायचं ठरवते. ती साई समोर स्पष्ट बोलते की तिचं त्याच्यावर प्रेम नाही आणि ती जबरदस्तीने हे लग्न करू शकत नाही. तिचं मन, तिचं प्रेम फक्त अक्षयसाठी आहे आणि ती त्याच्याशिवाय आयुष्यात कल्पनाही करू शकत नाही दुसऱ्या कोणाची. हे ऐकून वातावरण तणावपूर्ण होतं. साई तिचा हात घट्ट धरून ठेवतो, जणू काही ती निसटून जाईल या भीतीने. पण रमा मागे हटत नाही. ती ठामपणे सांगते की तिचं आणि अक्षयचं प्रेम खरं आहे. स्वरा सुद्धा पुढे येते आणि सांगते की दोन प्रेम करणाऱ्या माणसांना वेगळं करणं चुकीचं आहे. त्या क्षणी साईला आरोहीचे शब्द आठवतात, तिच्या आईवडिलांच्या प्रेमाबद्दलचे, आणि त्या आठवणींनी साईच्या मनात थोडासा मोठा बदल घडतो. आणि मग येतो अनपेक्षित वळण. साई स्वतःहूनच रमाचा हात सोडतो. तो शांतपणे सांगतो की त्याला हवं तेच त्याने केलं. रमाने स्वतःची मनाची कबुली करून घेतली. तो मान्य करतो की हे लग्न तोही मनापासून करत नव्हता. फक्त रमाने स्वतःच्या भावना स्वीकाराव्यात म्हणून तो तितक्या टप्प्यापर्यंत आला. मंगळसूत्र घालण्याआधी तेव्हा तरी तिने सत्य बोलावं याचं त्याला समाधान असतं. रमा थक्क होते. ती कृतज्ञतेने साईला मिठी मारते. तिच्या डोळ्यात पाणी असतं पण मनात हलकं वाटत असतं. संध्या आणि अण्णाही शेवटी रमाला आशीर्वाद देतात. 7 वर्षांचा आधार मागे ठेवून रमा अखेर तिच्या प्रेमाकडे धाव घेते. दुसरीकडे अक्षय निराश होऊन निघालेला असतो. त्याच्यासोबत आरोही असते. व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे वातावरणात वेगळीच भावना आहे. पण अक्षयच्या मनात रिकामेपणा. त्याला वाटतं रमा आता कायमची दूर गेली आहे. आणि इथेच घडतो सिनेमा स्टाईल सीन. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक. अचानक रमा रिक्षातून उतरते आणि गाड्यांच्या मध्ये उभी राहून जोरात अक्षयचं नाव हाक मारते. सगळे थक्क. ती सगळ्यांसमोर कबूलही करते. ती मंडप सोडून आली आहे कारण तिचं प्रेम अक्षयवरच आहे. अक्षयही गाडीतून उतरतो. दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. रमा स्पष्ट सांगते की तिचं लग्न झालेलं नाही, ती फक्त त्याच्यासाठी आली आहे. अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नाही. दोघेही एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि घट्ट मिठी देखील मारतात. आजूबाजूचे लोकही त्या क्षणाचे साक्षीदार बनतात. पण रमा एक अट ठेवते, ती अक्षयसोबत अशीच जाणार नाही. मंगळसूत्र तो तिच्या गळ्यात घालेल तेव्हाच ती त्याच्या घरी जाईल. लोक रस्त्यावरच लग्न लावून द्या म्हणतात, पण अक्षय ठाम असतो. त्याला सगळ्या रीतिरिवाजांसह मानसन्मानाने रमा आपल्या घरी आणायची असते. आरोही दोघांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करते आणि म्हणते, माझे आईबाबा पुन्हा लग्न करणार. तो क्षण अक्षरशः कुटुंब पूर्ण झाल्याचा असतो. पुढील भागात सगळे पुन्हा एकत्र येतात आणि ठरवतात की रमा आणि अक्षयचं लग्न सोहळ्यांच्या विधींना पुन्हा सुरुवात करूया. पण इथेही मोठा ट्विस्ट आहे. रमाच्या खोलीत अक्षयला प्रवेश नाही. रमा त्याला उघड चॅलेंज देते की सगळ्यांसमोर येऊन दाखवा. अक्षय ते आव्हान स्वीकारतो. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? साईचा त्याग, रमाचा धाडसी निर्णय आणि अक्षय रमाची भावनिक भेट, सगळंच एका सिनेमॅटिक लेवलपर्यंत होतं. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मंडळी.